तुम्हाला माहिती आहे का, एका पातेल्यामध्ये पाणी गरम झाले की त्याच्यामध्ये हळद घालायची, मीठ घालायचं आणि थोडा वेळ गरम झाले की त्याच्यामध्ये आपल्याला मटकीची मोड घालायची आणि हे छान असं शिजवायला ठेवायचं आहे। मटकी शिजते तोपर्यंत आपण इथे एक मसाला करून घ्यायचा आहे। त्यासाठी पातेलं गरम करायचं, त्यात 1 चमचा तेल घालायचं, त्यामध्ये सुके खोबरे, आले, लसूण हे छान असं परतून घ्यायचं कलर चेंज होईपर्यंत, अगदी थोडासा, जास्त नाही। त्याच्यामध्ये 1 चमचा धने, 1 चमचा जिरे हे पण छान असं तेलावरती परतून घ्यायचं। मग गॅस बंद करायचा। मी त्यात भाजलेले तीळ घातलेले आहे आणि कोथिंबीर घालून हा मसाला वाटून घ्यायचा। आता परत त्याच पातेल्यामध्ये जास्तीचं तेल घालायचं। तेल छान गरम झालं की बारीक चिरलेला कांदा घालायचा। कांदा छान गुलाबी रंगावर परतून घ्यायचा। कलर चेंज झाला की मग त्याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचा आहे टॅमॅटो। 2 मोठे टॅमॅटो घालायचे, ते पण छान असा कलर चेंज होईपर्यंत बारीक गॅसवरती परतून घ्यायचा। आता आपण जो मसाला तयार केला होता, जे वाटण तयार केलं होतं ते घालून घ्यायचं, ते पण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं। गॅस इथं मध्यम मोठा असा करत ठेवायचा। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काही मसाले घालायचं, लाल तिखट, हळद, परत मिरची पावडर कलर येण्यासाठी। हे छान तेल सुटेपर्यंत परतायचं, अगदी थोडंसं मीठ घालायचं लागेल तर। त्याच्यानंतर जी मटकी आपण शिजायला ठेवली होती ती त्याच्यामध्ये घालून घ्यायची। पाणी आणि मटकी दोन्ही पण घालायचं। मटकी छान अशी शिजलेली आहे, त्याला एक छान अशी उकळी काढायची। इथे थोडासा पाण्याचा अंदाज घेऊन आमटी ही पातळ करायची, कारण ही आमटी पातळ छान लागते खाण्यासाठी। आणि इथं तयार झालेली आहे झणझणीत अशी कोल्हापूरची मिसळ। तुम्ही नक्की ट्राय करून बघा। त्या एका प्लेटमध्ये फरसाणा घालायचा, मिसळ घालायची, मिसळची आमटी घालायची, कांदा घालायचा, कोथिंबीर घालायचं, लिंबू पिळायचा आणि वरती असा कट घालायचा आणि मिसळ खाण्यासाठी तयार झालेली आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि इथपर्यंत आलाय तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।